मला असं वाटतं की बहुतेक त्या उमेदवारीने पण तेच केलंय जे शरद पवार त्या NCPने केलं होतं. हे त्यांचा अर्थ आहे हा. या अर्धात त्यांनी सरळ लिहिलं की माझ्या विरोधात एक पण गुन्हा नाही. आता त्याला व्यवस्थित माहिती आहे की त्याच्या विरोधात FIR आहे, गुन्हा आहे. त्यात त्यांनी महाराणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोडफोड केली. हे माहीत असताना त्यांनी हे दिलंच नाही. यात निवडणूक आयोगाला यात त्या अर्धात दिलंच नाही. म्हणजे तो पण तसाच होता. फुकटमध्ये हे दाखवायचं, पण आतून त्याची पण उभे राहण्याची हिंमत नव्हती. आम्ही तर निवडणूक आयोगाला फक्त एवढंच दाखवलं, ही जी व्यक्ती आहे ज्याला संजय राऊत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आणि संजय राऊत ने देखा भी हमारा शहर मैदान में आ गया, तो शहर नहीं निकला. त्याच्यावर महाराणीचे खून, म्हणजे खून करण्याचा प्रयत्न, जीव घेण्याचा प्रयत्न, असे आरोप आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने आता त्याला नोटीस दिली आहेत की तुम्ही शपथपत्र खोटे, एफिडेव्हिटमध्ये खोटं बोललायचा माणूस. तर उद्धव ठाकरेकडे सगळे हाते भरलेले आहेत. तुम्ही ह्या एका नोटिशीबद्दल बोलतायत, पण त्यांचं म्हणणं आहे की तिसरी नोटीस आहे मला, आणि किरीट सोमय्या जातात, आरोप करतात, आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी 11:30 वाजता माझ्या घरी येतात नोटीस द्यायला. हे काय गौडबंगाल आहे? म्हणजे याचा अर्थ तुम्ही विचार करा की तो किती चीटर असेल. त्यांचा पक्षही तसा, तोही कसा. कारण किरीट सोमय्या तक्रार करू शकतो, कोणी करू शकतो नागरिक. पण त्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग असो, पोलीस असो, महापालिका त्याची दखल घेते. म्हणजे पहा तुम्ही, संजय राऊतचा तिथल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर त्याने सांगितलं हमारा शहर, आणि शहरने एकदम जोरात गर्जना केली. नील सोमय्या आम्हाला धमक्या देतोय. नील सोमय्यानी 2-3 अपक्ष उमेदवाराला धमकी दिली मागे घ्यायला. आम्ही फक्त एकच एवढी विनंती केली की नील सोमय्यानी धमकी दिली असेल एक तर माणूस दाखवा. आता निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक आचारसंहिताच्या काळात तुम्ही उमेदवाराच्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावे नसताना आरोप करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही रायटिंगमध्ये, लिखित स्वरूपात पुराव्यासह पोलिसांना, महापालिकेचा जो कन्सर्न अधिकारी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागते. यात ह्या महाशयकडे काहीच नाही आहे. तर त्याच्यावर पण आता जबाब मागितला गेला आहे त्यांच्याकडे की तुम्ही आरोप केला आहे की नील सोमय्या गुंडगिरी करतात, धमक्या देतात, 2-3 अपक्ष उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत, गुजराती उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत, तर त्याचे पुरावे द्या.